अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मानलेल्या मामाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी या नराधमावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्यात। अंबरनाथ पश्चिमेला राहणारा हा नराधम पीडित मुलीच्या आईचा मानलेला भाऊ होता, त्यामुळे त्याचं पीडितेच्या घरी येणं जाणं होतं। पीडितेला मुंबईला दाताच्या उपचारांसाठी तो घेऊन जायचा। यावेळी त्याच्या कारमध्ये त्याने या मुलीवर अत्याचार केले। यानंतर एक दिवस पीडित मुलगी घरी एकटी असताना तिथेही त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने आरडाओरडा केल्यानं त्याला लोकांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या नराधमाला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे। येथील फेरेले यांची पीडित मुलगी हिचा मानलेला मामा हे त्यांच्या घरी वगैरे येत होते आणि मुलीवर दाताचे उपचार चालू होते। मुलीला दंत हॉस्पिटल म्हणजे मुंबईला घेऊन जाण्याकरता जात असताना तिकडे जाऊन आल्यानंतर त्यांच्या मालकीच्या वॅगनारमध्ये 4 ते 5 वेळा त्यांनी शारीरिक अत्याचार केलेला आहे आणि तिच्या घरी देखील एक शारीरिक अत्याचार केलेला आहे। आणि 23/8/2000 रोजी तो त्यांच्या घरी जाऊन त्या मुलीवर अश्लील वर्तन केल्यानंतर त्या मुलीने जे आरडाओरड केली त्यामुळं पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे, त्यांना 2 दिवसाची पेशी मिळालेली आहे।